नीट यूजी 2026 परीक्षेमध्ये समोर आलेल्या कथित पेपर लीक व अनियमिततेच्या प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने सीबीआयकडे सोपवणं हे योग्य व आवश्यक पाऊल आहे, अशी भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताने घेतली आहे। संपूर्ण घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे। सीबीआय चौकशी दरम्यान जे कोणतेही पुरावे, नेटवर्क आणि दोषी व्यक्ती समोर येतील त्यांची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, जेणेकरून अनेक वर्षांपासून राष्ट्रीय परीक्षांमध्ये सक्रिय असलेल्या शिक्षण माफिया व भ्रष्ट यंत्रणेचा पूर्णपणे पर्दाफाश होऊ शकेल। देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही स्तरावर संरक्षण मिळता कामा नये, तसेच सर्व दोषींवर कठोरात कठोर कारवाई सुनिश्चित करण्यात यावी। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या राष्ट्रीय परीक्षांमध्ये होत असलेल्या गैरप्रकरणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष व अविश्वास निर्माण झालाय। प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या शिक्षण माफिया व भ्रष्ट साखळीचा संपूर्ण पर्दाफाश होणं अत्यंत गरजेचं आहे। देशातील ज्या ज्या भागांमधून या रॅकेटचे धागेदोरे समोर येत आहेत त्या सर्व ठिकाणांची सखोल तपासणी करून परीक्षा माफिया, दलाल, संबंधित अधिकारी तसेच कोणत्याही स्वरूपात या गैरप्रकारांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणांमध्ये दोषींना कोणतेही राजकीय अथवा प्रशासकीय संरक्षण मिळू नये ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्पष्ट भूमिका आहे। भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रश्नपत्रिका सुरक्षा व्यवस्था, डिजिटल मॉनिटरिंग प्रणाली, परीक्षा केंद्रांवरील देखरेख आणि उत्तरदायित्व यंत्रणा अधिक सक्षम व पारदर्शक करण्याची आवश्यकता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने व्यक्त केली आहे। निवेदन देतेवेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रदेश सहमंत्री तृष्णा चव्हाण, अमरावती महानगर मंत्री रिद्देश देशमुख, अमरावती महानगर सहमंत्री तेजस पाठक, निकेत कलाने, अमरावती महानगर विद्यार्थी विस्तारक संदेश उरकुडे, नगर विस्तारक वैष्णवी दरवडे हे उपस्थित होते। नमस्कार, रिद्देश देशमुख, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगर मंत्री। आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये नीटचा पेपर फुटण्याची प्रकरण समोर आलं आणि हा पेपर रद्द करण्यात आला। विद्यार्थी गेल्या 2-3 वर्षापासून या नीटच्या परीक्षेचा सतत ते अभ्यास करत असतात आणि नीटची ही परीक्षा ही देशातील सर्वात मोठ्या परीक्षेपैकी एक परीक्षा आहे। या परीक्षेमागं आपल्या देशाचा आर्थिकच नाही तर त्यासोबतच एक सिक्युरिटी पर्पजनुसार सुद्धा खूप मोठा खर्च या परीक्षेमध्ये होतो। विद्यार्थी पेपर देतात आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना सूचना मिळते की हा पेपर रद्द करण्यात आला। पेपर का बरं रद्द करण्यात आला तर पेपर फुटीमुळे। आणि पेपर फुटीचं प्रकरण हे पहिल्यांदा नसून तर गेल्या 2 ते 3 वर्षापासून हा पेपर फुटीचं प्रकरण सुरू आहे। यावरती सरकार कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही आणि हा पेपर फुटीमध्ये जे लोक समोर येतात त्या लोकांवरती याच्या पहिले सुद्धा 4-5 केसेस पेपर फुटी प्रकरणात राहिलेले असतात। यांच्यावरती सतत कायदा काढला पाहिजे आणि या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये सरकारने योग्य कायदा काढून यांच्यावरती अशी कारवाई केली पाहिजे की डबल कुणी पेपर फुटीमध्ये हात घालायचा प्रयत्न नाही केला पाहिजे। विद्यार्थ्यांच्या समस्या ह्या नेहमी दुर्लक्ष करण्यात येतात। विद्यार्थी दरवर्षी अभ्यास करतो पण त्यावेळी त्याचा अभ्यासाचं त्याला फळ मिळत नाही। आता मुलांवरती जो मानसिक ताण येणार आहे त्याला जबाबदार कोण राहणार आहे? पेपर तर तुम्ही पुन्हा घ्याल पण विद्यार्थी ज्या मानसिक तणावामध्ये जात आहे त्याला कोण जिम्मेदार आहे? या सर्व गोष्टींवरती आपण लक्ष दिलं पाहिजे आणि याची सीबीआय थ्रू एकदम सखोल चौकशी झाली पाहिजे। कोणत्याही राजकीय दबावामध्ये न येता या गोष्टीमध्ये जे लोक इन्व्हॉल्व आहेत त्या लोकांवरती एकदम सखोल चौकशी करून एकदम योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे। धन्यवाद।